नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बीएससी अंतर्गत येणारा बीएससी इन फिशरी सायन्स हा कोर्स पाहणार आहोत, ज्याला BFSC पण म्हणलं जातं. हा कोर्स काय आहे, कोणी हा कोर्स चूज करायला पाहिजे, याच्यामध्ये कोणता अभ्यासक्रम शिकवला जातो, याचे कॉलेजेस कोणते आहेत, त्याचबरोबर याचा मेन मोटिव्ह काय आहे, पुढे कोणती नोकरी लागू शकते, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळणार आहेत या व्हिडिओमध्ये. त्याच्यामुळे हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर सबस्क्राइब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. तर मित्रांनो, सर्वप्रथम पाहूया की हा कोर्स काय आहे. तर बघा, जसे याचं नाव आहे फिशरी सायन्स, म्हणजे हा सर्व जो विषय आहे तो माशांशी रिगार्डिंग आहे, मत्स्य व्यवसायाशी रिगार्डिंग आहे. मग याच्यामध्ये माशांचे पालन करणे, त्याचबरोबर त्यांची ब्रीडिंग करणे, त्याचबरोबर रोगांचे नियंत्रण करणे, जे ॲक्वाकल्चर असतं, ज्याला मत्स्य उत्पादन म्हणलं जातं, तर ते करणे, म्हणजे सर्व जो सिलेबस आहे तो तुम्हाला या मत्स्य शेतीशी रिगार्डिंग पाहायला भेटतो, मत्स्य व्यवसायाशी रिगार्डिंग पाहायला भेटतो, म्हणजे सर्व अभ्यासक्रम याच्याशीच तुम्हाला पाहायला भेटेल. मित्रांनो, या कोर्सचा कालावधी 4 वर्षाचा आहे. बीएससी मध्ये ज्यावेळेस आपण कोर्सेस पाहतो तर आपल्याला 3 वर्षाचे कोर्सेस मेनली पाहायला भेटतात, पण हा रेग्युलर बेसिस मध्ये अवेलेबल असलेला बीएससी अंतर्गत येणारा 4 वर्षाचा एक डिग्री स्तरावरील कोर्स आहे. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सची एलिजिबिलिटी पाहूया. जर तुम्हाला या कोर्सला ऍडमिशन घ्यायचं असेल तर याच्यासाठी पात्रता काय असते. तर बघा, जर तुम्हाला या कोर्सला ऍडमिशन घ्यायचं आहे तर तुमची 12th पास आउट असणे गरजेचे आहे. सायन्स मधून फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या विषयासह तुम्ही 12वी पूर्ण केली पाहिजे, 12वी उत्तीर्ण असला पाहिजे. 12वी मध्ये तुम्हाला टक्केवारी मिनिमम 50 ते 60% असली पाहिजे. आता ही तर झालं तुमचा क्रायटेरिया, पण तरी अजून एक एंट्रन्स एक्झामचा क्रायटेरिया पाहायला मिळतो या जर तुम्हाला या कोर्सला ऍडमिशन घ्यायचं असेल तर. ते म्हणजे तुम्हाला सीईटीची एक्झाम द्यावी लागेल, जी महाराष्ट्र MST सीईटी एक्झाम होते, ती सीईटी एक्झाम ॲज वेल ॲज किंवा तुम्ही ICAR ची जी एंट्रन्स एक्झाम असेल ती सुद्धा दिलेली असेल तरी तुम्ही याच्यासाठी इझिली ऍडमिशन जे आहे ते मिळवू शकता. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सची ऍडमिशन प्रोसेस पाहूया. जर तुम्हाला या कोर्सला ऍडमिशन घ्यायचं असेल तर सर्वप्रथम तुम्हाला MAFSU च्या ऑफिशियल वेबसाईटवर रजिस्टर करावे लागेल. तुम्हाला कॉलेजेस मी पुढे सांगणार आहे, तुम्ही जेही फॉलोइंग कॉलेज सांगितलेले आहेत मी पुढे सांगणार आहे, तर त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊ शकता. दरवर्षी याचे नोटिफिकेशन निघते. याच्यामध्ये MST CET जी एक्झाम आहे ती कंपल्सरी आहे. त्या एक्झाम शिवाय त्या मार्काच्या बेसिसवरच तुम्हाला एंट्री मिळते, अदरवाईज तुम्हाला एंट्री मिळणार नाही किंवा तुम्हाला प्रवेश दिला जाणार नाही. त्याच्यामुळे लक्षात ठेवा की तुम्ही MST CET एक्झाम दिलेली असावी. एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला पुढे काय करायचं आहे, तर जेव्हा केव्हा ही नोटिफिकेशन मिळेल तुम्ही डायरेक्टली तुमच्या मार्कच्या बेसिसवर आणि तुम्ही दिलेल्या एक्झामच्या बेसिसवर ऍडमिशन घेऊ शकता. तुम्ही कॅप राऊंड थ्रू सुद्धा ऍडमिशन घेऊ शकता. जर महाराष्ट्राच्या बाहेर हा कोर्स करायचा असेल तर तुम्हाला एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते किंवा काही टॉपच्या कॉलेजेसमध्ये एंट्रन्स एक्झाम असते, तर ती एंट्रन्स एक्झाम दिल्यानंतर सुद्धा तुम्हाला जर चांगले मार्क पडले तर तुम्ही तुमची सीट जी आहे ती सिक्युअर करू शकता. ॲज वेल ॲज तुम्हाला स्कॉलरशिप पण दिली जाऊ शकते किंवा तुम्हाला जी फी असते त्याच्यामध्ये सवलत किंवा सूट पाहायला मिळते. तर तुम्ही जे ऍडमिशन प्रोसेस पाहिली तर हे कॉलेजवरती डिपेंड आहे की तिथं कशा प्रकारे ऍडमिशन दिलं जातं. महाराष्ट्रामध्ये मेनली तुमचे 12वीचे मार्क्स प्लस सीईटी एक्झाम च्या एंट्रन्स एक्झाम वर दिलं जातं. महाराष्ट्राच्या बाहेर कॉलेज स्तरावरची एंट्रन्स एक्झाम असते, म्हणून तुम्हाला याच्यामध्ये कॅप राऊंड थ्रू असेल किंवा डायरेक्ट ऍडमिशन असेल किंवा मेरिट बेस ऍडमिशन किंवा एंट्रन्स एक्झाम बेस ऍडमिशन या प्रकारचे वेगवेगळ्या पद्धती ज्या आहेत त्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये पाहायला मिळतात. तर मित्रांनो, आता आपण याच्या कॉलेजेस बद्दल माहिती पाहूया. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला याचे क्वचित कॉलेज पाहायला मिळतात, ज्याला मत्स्य विज्ञान कॉलेजेस म्हणलं जातं, विद्यापीठ असतात. जसं की याचे कॉलेजेस लातूरमध्ये अवेलेबल आहे, लातूर, नागपूर असेल, उदगीर, तर इथे सुद्धा याचे कॉलेजेस अवेलेबल आहेत. जेही महाराष्ट्रातले कॉलेजेस अवेलेबल आहेत तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. यांची ॲव्हरेज फी सुद्धा जर पाहिली तर सेमिस्टर वाईज ती तुम्हाला 40 ते 50 हजार रुपये पाहायला मिळते. जर तुमचा नंबर लागलेला असेल, कॅप राऊंड थ्रू ऍडमिशन असेल तर फी जी आहे डिफरन्शिएट होते. महाराष्ट्राच्या बाहेर जर तुम्हाला हा कोर्स करायचा आहे इतर विद्यापीठामधून तर याची फी थोडी 70 ते 80 हजार पण पर सेमिस्टर पाहायला भेटू शकते. आणि महाराष्ट्राच्या बाहेर खूप सारे विद्यापीठ आहेत, खूप सारे युनिव्हर्सिटीज आहेत किंवा त्यांचे ॲफिलिएटेड कॉलेज आहेत, तिथे हा कोर्स तुम्हाला ऑफर केला जातो. तुम्हाला फक्त डिफरन्शिएट जो आहे याच्यामध्ये डिफरन्स फक्त फीस मध्ये पाहायला भेटतो.
पण जर तुम्ही गुगल रिव्ह्यूज पाहिले, जर तुम्ही तिथले वेगवेगळे कॉलेजेस बद्दलची माहिती पाहिली इंटरनेटवरती, तर शिकवण्याच्या पद्धतीमध्ये सुद्धा तुम्हाला फरक पाहायला मिळतो. माझं एक पर्सनल सजेशन तुमच्यासाठी असेल की कॉलेज चूज करताना ते कॉलेज कसं दिसतं किंवा त्याचं कॅम्पस किती मोठं आहे या बेसिसवर कॉलेज चूज करू नका. त्या कॉलेजमध्ये अध्यापनाची म्हणजे शिकवण्याची पद्धत कशी आहे, तिथं प्रॅक्टिकल्स होतात का, या गोष्टींवर जास्त भर द्या. कारण या कोर्समध्ये मेनली प्रॅक्टिकलवर जास्त भर दिला पाहिजे आणि दिला जातो सुद्धा, जिथं ऍक्च्युअली हा कोर्स चांगला शिकवला जात असेल. जर तुम्हाला भविष्यामध्ये ज्या संधी आहेत त्या चांगल्या प्रकारे युटिलाइज करायच्या असतील, हायर जॉब्स चांगल्या अचीव्ह करायचे असतील, हायर पॅकेजेस मिळवायचे असतील, तर चांगल्या कॉलेजमधून कोर्स करणे तेवढेच महत्वाचे आहे. बाकी कॉलेजेस बद्दल, त्यांच्या ऍव्हरेज फी बद्दल आणि याच्या आधी जेही पॉईंट सांगितलेले आहेत जसं ऍडमिशन प्रोसेस वगैरे, याच्याबद्दल जर तुम्हाला डिटेलमध्ये माहिती रीड करायची आहे तर डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करून तुम्ही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सुद्धा रीड करू शकता. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सच्या कालावधीबद्दल डिटेलमध्ये पाहूया. मित्रांनो, याचा कालावधी 4 वर्षाचा आहे. याचे कॉलेजेस जे आहेत महाराष्ट्रामध्ये ते ICAR मान्यताचे आहेत का हे सर्वप्रथम तुम्हाला चेक करावे लागतील. या सर्व कॉलेजेसमध्ये जेवढेही याचे क्वचित कॉलेज जे अवेलेबल आहे तिथे तुम्हाला सेमिस्टर पद्धत पाहायला मिळते. तुम्हाला 4 वर्षामध्ये 8 सेमिस्टर पाहायला मिळतात. या 8 सेमिस्टरमध्ये वेगवेगळा सिलेबस शिकवला जातो. आता याचा सिलेबस काय ते आपण पुढे पाहणार आहोत. 3 वर्षामध्ये प्रथम जे 3 वर्ष असतील याच्यामध्ये तुम्हाला थेअरी आणि प्रॅक्टिकलवर जास्त जे आहे लक्ष दिलं जातं. तुम्हाला थेअरी आणि प्रॅक्टिकलच्या गोष्टी शिकवल्या जातात आणि लास्टच्या इयरमध्ये तुम्हाला जे आहे प्रॅक्टिकलवर जास्त भर दिला जातो. त्याच्यामध्ये जे ग्रामीण भाग असतो तिथे मत्स्यपालन कसं केलं जातं, फिशरी आणि पॉन्ड असतात त्याच्यामध्ये परमिशन लागते मत्स्यपालनाची, तर ती कशी मिळवायची किंवा कशा प्रकारे केलं जातं, याच्यामध्ये कोणकोणते चॅलेंजेस फेस करावे लागत असतील, त्याचबरोबर वेगवेगळे डिसीज होत असतात प्राण्यांमध्ये, तर त्याला कसं अवॉइड करायचं, ते का होतात, या गोष्टींबद्दल अधिक ज्ञान दिले जाते जेणेकरून तुम्ही इंडस्ट्री रेडी होतात. त्याचबरोबर एक महत्वाची टिप तुम्हाला देऊ इच्छितो की महाराष्ट्रामध्ये ऑलमोस्ट जेवढेही कॉलेजेस अवेलेबल आहेत, सर्वात प्रथम विद्यार्थी जे आहे रत्नागिरीचे जे कॉलेज आहे हे चूज करतात आणि जवळपास कोकण विभाग वगैरे जर येत असेल याच्यामध्ये तर 70% जागा ह्या रिझर्व्ह असतात. 30% जागा ह्या राज्यभरातील बाकीच्या विद्यार्थ्यांसाठी असतात. पण जिथं कॉलेज आहे तिथल्या जवळपास 70% जागा ह्या लोकल जे स्टुडंट्स असतील त्याच्यासाठी असतात. तर हे जे नियम वगैरे आहेत हे पाहायचं आहे तुम्हाला. याचे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत अवेलेबल, त्याच्यामुळे तुम्हाला सीईटी मध्ये चांगले मार्क घेणं हे गरजेचं आहे मित्रांनो. त्याचबरोबर ज्या वेळेस तुम्ही लक्षात ठेवा सीईटी मध्ये चांगले मार्क मिळाले तर तुम्हाला कॉलेज मिळेल, कारण प्रायव्हेट कॉलेज अवेलेबल नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही जर हायर डोनेशन देऊन जर तुम्हाला हा कोर्स करायचा असेल तर थोडंसं मुश्किल जाऊ शकतं तुम्हाला, किंवा महाराष्ट्राच्या बाहेर तुम्हाला संधी असतील. बाकी बॅक टू द पॉइंट, ज्या वेळेस तुम्ही हा कोर्स कंप्लीट कराल 4 वर्षानंतर तुम्हाला डिग्रीचे सर्टिफिकेट मिळते. डिग्रीचे सर्टिफिकेट जे आहे ते तुम्ही फर्दर स्टडीजसाठी यूज करू शकता, याच्या पुढेही शिक्षण घेऊ शकता, पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकता, ॲज वेल ॲज तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळू शकता किंवा स्वतःचा बिझनेस ओपन करू शकता किंवा गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये सुद्धा जॉब मिळू शकता. आता याच्यात गव्हर्नमेंट सेक्टर, प्रायव्हेट सेक्टर तसेच हायर एज्युकेशनच्या कोणकोणत्या संधी आहेत, कोणकोणत्या जॉब्स आहेत, सिलेबस काय, ते आपण फर्दर पुढे पाहणारच आहोत. तर मित्रांनो, आता आपण याच्या सिलेबस बद्दल माहिती पाहूया. मित्रांनो, याचा सिलेबस पाहिल्यानंतर तुम्हाला क्लिअरन्स मिळून जाईल की ऍक्च्युली तुम्हाला 4 वर्षामध्ये कोणकोणत्या सब्जेक्टचा अभ्यास करावा लागणार आहे. तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये तुम्हाला प्रिन्सिपल्स ऑफ ॲक्वाकल्चर, टॉक्झोनॉमी ऑफ फिनफिश, टॉक्झोनॉमी ऑफ शेलफिश, मेटेरोलॉजी अँड जिओग्राफी, प्रिन्सिपल्स ऑफ बायोकेमिस्ट्री, फिशरी इकॉनॉमिक्स, बायोकेमिकल टेक्निक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन, ॲक्वाकल्चर इंजिनिअरिंग, फिशिंग क्राफ्ट अँड गिअर टेक्नॉलॉजी, मरीन बायोलॉजी, ओशिओनोग्राफी, ॲक्वाटिक इकॉलॉजी अँड बायोडायव्हर्सिटी, तसेच बायोटेक्नॉलॉजी अँड बायो इन्फॉर्मॅटिक्स, फिश प्रोडक्ट्स अँड बाय प्रोडक्ट्स टेक्नॉलॉजी, फिश मायक्रोबायोलॉजी अँड क्वालिटी अश्युरन्स, तसेच शेवटच्या सेमिस्टरमध्ये हँड्स ऑन ट्रेनिंग इन फिशरीज जे एक्सपेरिमेंटल लर्निंग असते, आणि तसेच इन प्लांट ट्रेनिंग इन फिशरीज. तुम्हाला प्रॅक्टिकलवर जास्त भर दिला जातो शेवटच्या वर्षामध्ये, जे तुम्हाला सेमिस्टर पाहायला भेटतील लास्टचे 2 याच्यामध्ये. ज्यावेळेस आपण या सब्जेक्टवर फोकस करतो याच्यामध्ये सर्व सब्जेक्ट फिशरीशी डिपेंडेंट आहेत किंवा फिशरीशी निगडीत पाहायला भेटतात किंवा ओशनोग्राफी पाहायला भेटते. हे काय आहे तर बघा, वेगवेगळे मासे असतात, त्यांची टॉक्झोनॉमी बद्दल शिकवलं जातं. शेलफिश असेल, वेगवेगळे मासे असतील तर त्यांचं कसं पालन करायचं किंवा त्यांना हँडल करताना कोणकोणती काळजी घ्यायची, त्यांचं प्रोडक्शन ज्यावेळेस आपण करतो त्याची क्वालिटी कशी मेंटेन करायची, वेगवेगळे जे रोग होतात त्याचं निदान कसं करायचं, प्रोडक्शन कसं वाढवायचं, त्याचा फायदा कसा करायचा,
तर या गोष्टींमध्ये जो आहे तो तुम्हाला हा अभ्यासक्रम पाहायला भेटतो, किंवा हे पूर्ण सब्जेक्ट ज्यावेळेस आपण पाहतात याच गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत, ज्या की तुम्हाला टोटल या 3 वर्षामध्ये मेनली स्टार्टिंगला शिकायच्या आहेत. आणि शेवटच्या वर्षामध्ये तुम्हाला लर्निंगवर जास्त फोकस केला जातो, ऍक्च्युअल प्रॅक्टिकलवर भर दिला जातो. तर मित्रांनो, अशा प्रकारचे याचे सब्जेक्ट तुम्हाला पाहायला मिळतात. मित्रांनो, याचे जर मुख्य विषय तुम्हाला रीड करायचे असतील किंवा तुम्हाला अधिक जर माहिती रीड करायची असेल जी आपण व्हिडिओमध्ये डिस्कस करत नाही आहोत, तर लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. फर्स्ट लिंक आहे, तिथे क्लिक करून तुम्ही याची अदर इन्फॉर्मेशन सुद्धा रीड करू शकता. मित्रांनो, आता आपण पाहूया की हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला पुढील संधी काय पाहायला मिळतात. फॉर एक्झाम्पल, तुम्ही ही डिग्री कंप्लीट केली आहे, तर पुढे तुम्ही काय करू शकता. तर याच्यामध्ये तुम्हाला 4 प्रकारच्या संधी पाहायला मिळतात. एका संधीबद्दल आपण पाहूया. सर्वप्रथम जी संधी आहे ती आहे हायर एज्युकेशन. हा बीएससी अंतर्गत येणारा डिग्री स्तरावरील कोर्स आहे. पुढे तुम्ही एमएससी करू शकता, म्हणजे एमएफएससी करू शकता, जे असतं मास्टर्स. तर तुम्ही पीएचडी पण पुढे करू शकता, रिसर्चेस करू शकता. हायर एज्युकेशनच्या संधी ज्या आहेत त्याच्यानंतर अवेलेबल आहेत, म्हणजे या क्षेत्रामध्येच तुम्ही पुढे जे आहे मोठ्या स्केलवर जे आहे ज्ञान मिळवू शकता, मोठे मोठे पॅकेजेस मिळू शकता किंवा मोठ्या जॉब सुद्धा मिळवू शकता. हे कम्प्लिटली तुमच्या डिसिजनवर जे आहे फ्युचरमध्ये डिपेंड राहील. सेकंड जे तुमच्याकडे ऑप्शन येतं ते म्हणजे गव्हर्नमेंट जॉब. गव्हर्नमेंट जॉब आहेत याच्यामध्ये वेगवेगळ्या मत्स्य विभागामध्ये अवेलेबल असतात. दरवर्षी मत्स्य विभागाच्या वेगवेगळ्या जॉब्स निघतात, वेगवेगळ्या आरटीआय इन्फॉर्मेशन येतात, त्यानुसार एफडीओ, एएफडीओ अशा प्रकारच्या जॉब्स आहेत. तुम्ही क्लास 1 क्लास 2 च्या जॉब सुद्धा याच्यामध्ये मिळवू शकता. पण लक्षात ठेवा, त्यासाठी तुम्हाला जे आहे मेहनत करावी लागेल. तुम्हाला याचा अभ्यास जो आहे तो चांगला करावा लागेल, कारण याच्याच बेसिसवर जे आहे तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातील आणि तिथून तुम्ही एक डिसेंट गव्हर्नमेंट जॉब सुद्धा जे आहे क्रॅक करू शकता. बाकी तुम्ही एमपीएससी यूपीएससी देऊ शकता. ज्या मत्स्य विभागाच्या परीक्षा असतात त्या बी फ्युचरमध्ये आता एमपीएससी थ्रू ज्या आहेत होत आहेत, घेतल्या जातात ऑलरेडी. पण आता ज्या आहेत, ज्या ग्रुप ए बी च्या आहेत आणि सी च्या एक्झाम सुद्धा एमपीएससी मार्फत घेण्याचा निर्णय होत आहे. म्हणून या फ्युचरमध्ये एक्झाम तुम्हाला याच पॅटर्न मध्ये जे आहे पाहायला भेटतील. पण लक्षात ठेवा, कॉम्पिटिशन खूप हार्ड आहे. पॅटर्न जो आहे ते तुम्हाला तुमचा अभ्यास करावा लागेल, त्याचबरोबर काही इतरही विषयांचा तुम्हाला अभ्यास घेऊन चालावा लागेल. त्यानंतर तुम्ही एक डिसेंट गव्हर्नमेंट जॉब मिळू शकता, ज्यामध्ये तुम्हाला मिनिमम 50,000 रुपीज पर मंथ जे आहे मिळू शकतं, एवढं वेतन. बाकी प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुम्ही हॅचरी मॅनेजर बनू शकता. त्याचबरोबर तुम्ही जे आहे मत्स्य पालन करू शकता स्वतःचं, म्हणजे हे प्रायव्हेट जॉब्स आले. स्वतःचा सुद्धा बिझनेस ओपन करू शकता. त्यामध्ये तुमची जर शेती असेल तर तिथं एखादा पॉन्ड बनवून तुम्ही मत्स्यपालन करू शकता, बाजारामध्ये विकू शकता, एक्सपोर्ट करू शकता बाहेरच्या देशांमध्ये. त्याचबरोबर तुम्ही पैसे कमवू शकता. प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा वेगवेगळ्या कंपनीज आहेत, वेगवेगळ्या जॉब्स तिथे करू शकता. मॅनेजरच्या जॉब असतील, हॅचरी मॅनेजर जॉब असतील, तर ह्या सुद्धा करू शकता. त्याच्यामध्ये जसं की माशांच्या पिल्लांचे जे असते नियोजन करणे, त्याचबरोबर त्यांची ब्रीडिंग करणे, त्यांना विकणे, त्यांचे व्यवस्थापन करणे, अशा प्रकारच्या वेगवेगळे जॉब रोल्स तुम्हाला पाहायला भेटतात. पण लक्षात ठेवा, ह्या प्रकारच्या संधी ज्या आहेत, म्हणजे हायर एज्युकेशन असेल, गव्हर्नमेंट जॉब, प्रायव्हेट जॉब, स्वतःचा बिझनेस, ह्या सर्व जे आहे ते तुम्ही तेव्हा प्रकारे चांगल्या प्रकारे युटिलाइज करू शकता, किंवा याचा फायदा तुम्हाला तेव्हा चांगला घेता येईल ज्यावेळेस तुम्ही हा कोर्स जो आहे सिरियसली कराल. मनापासून हा कोर्स केला, तुम्ही चांगला अभ्यासला, तर तुम्हाला ज्या परीक्षा घेतल्या जातील किंवा तुम्हाला आगामी काळामध्ये भविष्यामध्ये तुम्हाला इंटरव्ह्यू विचारले जातील, प्रॅक्टिकल एखाद्या गोष्टीचं करायला सांगितलं जाईल, तर तुम्ही तिथे चांगल्या प्रकारे ते परफॉर्म केलं पाहिजे. बाकी प्रायव्हेट सेक्टरमध्ये जर आपण पगार पाहिला तर याचा 25,000 ते 40,000 रुपये पर मंथ पर्यंत पगार पाहायला मिळतो. आणि जर तुम्हाला 8 ते 10 वर्षाचा अनुभव असेल तर 8 ते 10 वर्षानंतर तुम्हाला जे आहे पॅकेज 8 ते 12 लाखापर्यंत जातं. तर ह्या संधी ज्या आहेत ती तुम्हाला पाहायच्या आहेत. बाकी याच्याबद्दल अधिक जी माहिती आहे ती मी डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंक मध्ये दिलेली आहे, रीड करायला विसरू नका. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स का आणि कोणी करावा. सर्वप्रथम ज्या विद्यार्थ्यांना ज्यांना फिशरीज सायन्स हा कोर्स करायचा आहे, लक्षात ठेवा क्वचित कॉलेज आहेत, थोड्याच ठिकाणावर याचे कॉलेज उपलब्ध आहेत. जर तुम्हाला कॉलेज जवळ पडत असेल, त्याचबरोबर तुम्हाला जर या डिग्रीमध्ये जे आहे इंटरेस्ट आहे, तुम्हाला मी जे जॉब सांगितलेले आहेत, सिलेबस सांगितलेला आहे, याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, तर हा कोर्स चूज करा. अदरवाईज ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज लांब पडतं, अशा विद्यार्थ्यांनी एक लक्षात ठेवायचं आहे, सर्वप्रथम तुम्हाला स्वतःला विचारायचं आहे की या क्षेत्रामध्ये तुम्हाला करिअर करायचे आहे का. दुसरी गोष्ट, याचे फक्त 3 ते 4 आपल्याला कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात. गव्हर्नमेंट कॉलेज असल्यामुळे सीईटीचे मार्क चांगले असले पाहिजेत. बाकी 70% जागा याच्यामध्ये रिझर्व्ह असतात कोकण भागातील विद्यार्थ्यांसाठी. जे आपल्याला समजा समुद्रकिनारी जे भागातील विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 30% ज्या जागा असतात त्या ऑल ओव्हर बाकीच्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी असतात. त्यामध्ये तुम्हाला जर नंबर भेटत असेल तर नक्की हा कोर्स चूज करा.
चांगल्या कॉलेजमधून, समजा रत्नागिरी विद्यार्थी चूज करतात तर तुम्ही ते सुद्धा कॉलेज चूज करू शकता, किंवा लातूरचे कॉलेज चूज करू शकता, उदगीर वगैरे, तर त्या कॉलेजमध्ये तुम्ही जाऊन हा कोर्स करू शकता. बाकी स्कोप चांगला आहे, हायर एज्युकेशनच्या संधी आहेत, गव्हर्नमेंट जॉबच्या संधी आहेत, प्रायव्हेट जॉबच्या आणि स्वतःच्या बिझनेसच्याही संधी आहेत. त्याच्यामुळे ऑल ओव्हर हा एक बेस्ट कोर्स पाहायला मिळतो. मित्रांनो, जर या कोर्स रिगार्डिंग तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंट सेक्शन मध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.